संभाजीनगरमधनं एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। संभाजीनगर महापालिकेमध्ये नव्या कोऱ्या बसवलेल्या टाइल्स फोडण्यात आल्यात। साहेबांना रंग आवडला नाहीये म्हणून या नव्या टाइल्स फोडण्यात आल्यात। अतिशय धक्कादायक ही बातमी खरं तर म्हणावी लागेल। 3 महिन्यांपूर्वीच या टाइल्स लावण्यात आल्या होत्या, मात्र पालिका आयुक्त जी श्रीकांत यांचा हा अजब प्रताप आता पाहायला मिळतोय। ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी नाही का, अशी चर्चा आता संभाजीनगरात सुरू आहे। आपण पाहतोय महापालिकेमध्ये नव्या कोऱ्या 3 महिन्यांपूर्वीच बसवलेल्या या टाइल्स फोडण्यात आल्यात आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधवजी, काय सांगाल? अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। लोकांच्या पैशांचीच ही उधळपट्टी असल्याचं बोललं जात आहे। काय सांगाल, नेमकं काय घडलंय? मोहिनी, साहेबांच्या मनात आलं तर कुणाचंही चालत नाही असं सध्या चर्चा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे। कारण 3 महिन्यापूर्वीच लावलेल्या टाइल्स ज्या जिन्यावर लावल्या होत्या त्या टाइल्स आता पुन्हा त्या काढून टाकल्यात आणि त्या ठिकाणी नव्या टाइल्स लावण्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। स्वतः जे महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त आहेत त्यांनी या सूचना केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मात्र समोर कोणी येऊन बोलायला तयार नाही। एकीकडे छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये खडखडाट आहे, तिजोरीत खडखडाट असताना सुद्धा उधळपट्टी मात्र कोट्यवधी रुपयाची सुरू आहे। अधिकाऱ्यांची दालनं सजवली जात आहेत, महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांची दालनं सजवली जात आहेत। दुसरीकडे ती सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातोय। पण बकाल अशी स्थिती झाल्या शहरामध्ये अधिकारी मात्र लक्ष द्यायला तयार नाहीत आणि त्यामुळे आता टिकीची जोड या आयुक्तांना उठवली जाते आणि सध्या महानगरपालिका आणि शहरातल्या सगळ्यांमध्ये ही चर्चा आहे की आपल्याकडे पैसा नसताना सुद्धा 3 महिन्यापूर्वी लावलेल्या टाइल्स आयुक्त बदलायला कसे लावतात आणि त्यांना रंग आवडला नाही म्हणून। नक्कीच माधवजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो एकीकडे गरीब आणि सर्वसामान्य मेटाकुटीला आलेले असता अशा प्रकारे या ठिकाणी लोकांच्याच पैशांची ही उधळपट्टी केली जाते। चक्क रंग आवडला नाही म्हणून या टाइल्स तोडण्यात आल्या।